तुळशी माळ जपण्याचे काही नियम. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या माळेने जप करणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या माळेने मंत्राचा जप केल्यास भगवंत प्रसन्न होतात आणि शुभ फळाची प्राप्ती होते. तुळशी माळ ही गळ्यातही धारण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही तुळशीच्या माळेने जप करत असाल तर ती माळ गळ्यात धारण करू नये. जपमाळ ही वेगळी असावी. एकाच माळेने दोन्ही काम करू नये. जी माळ गळ्यात धारण केली असेल त्या माळेने जप करू नये. असे केल्याने जप करणाऱ्यास त्याच्या जपाचे पुण्यफळ मिळत नाही. जप करताना जपमाळ नेहमी झाकून ठेवावी किंवा गोमुखीत घालून जप करावा. जपमाळेत 108 मणी असतात. त्यातला मेरू मणी ओलांडून जप करू नये. माळ उलटी करावी. नंतर पुन्हा जप करायचा असेल तर करावा. जप झाल्यानंतर जपमाळ स्वच्छ कापडाने झाकून ठेवावी. माळ कधीही उघडी ठेवू नये. एकाच माळेने अनेकांनी जप करू नये. जप करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र माळ ठेवावी. दुसऱ्या कुणाचीही माळ घेऊन जप करू नये. तुळशीची माळ धारण कशी करावी. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीला मानसिक शांती मिळते. तुळशी माळ धारण केल्याने व्यक्तीचा आत्माही शुद्ध होतो. तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीतील बुध आणि गुरूची स्थिती मजबूत होते. तुळशी माळ गळ्यात धारण करण्यापूर्वी गंगाजलने शुद्ध केल्यावरच धारण करावी. शास्त्रानुसार तुळशी माळ धारण केल्यानंतर व्यक्तीने शुद्ध न खावे, तसेच मांसाहार आणि मद्यसेवन करू नये. तुळशी माळ धारण केल्यानंतर ती काढू नये. तुळशीची माळ ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. असे म्हणतात की तुळशी माळ धारण केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. धन्यवाद.